नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत सिलोगिझममध्ये सम नॉट. आता सम नॉटमध्ये काय आहे माहिती आहे का? सम नॉट हे जेव्हा येईल ना तेव्हा पहिले दोन वर्ड ते लक्षात ठेवायचे फक्त. आता इथं काय आहे माहिती आहे का? सम ट्रीज हे जे आहे ना, सम ट्रीज सम सम ट्रीज आर नॉट पेपर्स हे जे आहे ना, सम ट्रीज हा वर्ड आहे ना, ते फक्त लक्षात ठेवायचा. याच्यावरच खूप मोठं आहे. आणि नंतर आहे का, सम ट्रीज आर नॉट पेपर असं असलं ना, सम ट्रीज आर नॉट पेपर म्हणजे काही ट्रीज हे पेपर नाहीत, पण काही ट्रीज हे पेपर असतात. त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे, तेवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण एक्झाम्पलमध्ये पाहूच. आणि दुसरं आहे का, जेव्हा सम ए आर बी सम बी आर सी सम सी आर डी असं असलं ना, तर हे जे याच्यामध्ये सम नॉट कन्क्लुजन नेहमी फॉल्स असतं. कारण की हे जे काही पॉझिटिव्ह केस झाले याच्यामध्ये सम नॉट केस कायम सम नॉट कन्क्लुजन हे कायम फॉल्स राहील. आता आपण एक एक्झाम्पल पाहू. इथे लिहिले आहे सम पेपर आर पेन, सम पेपर्स आर पेन, सम पेपर आर पेन. हे पेपर नाही हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये पण आपल्याला दोन प्रकारचे हँड डायग्राम काढायचे असतात, एक बेसिक आणि एक पॉसिबिलिटी. त्याच्यामध्ये काय आहे, बेसिकमध्ये ट्रू आलं आणि पॉसिबिलिटीमध्ये फॉल्स आलं तर हे ट्रू होऊ शकतं. बेसिकमध्ये फॉल्स, पॉसिबिलिटीमध्ये ट्रू तर ट्रू, आणि दोघांमध्ये फॉल्स यायला पाहिजे तर ते कन्क्लुजन फॉल्स होईल. असं एक प्रकारचं ढोबळमानाने घ्यायचं असतं. आता आपण पाहून एक्झाम्पल. सम पेपर्स आर पेन, इथे लिहिलं आहे सम पेपर्स आर पेन, सम पेपर्स आर पेन, ऑल पेन्स आर स्केल, ऑल पेन्स आर स्केल. आणि नंतर नो स्केल इज मार्कर, मार्कर आणि स्केलचा काही संबंध नाही, नो स्केल इज मार्कर. आता कन्क्लुजन फर्स्ट पाहू. सम पेपर आर नॉट मार्कर. आता बेसिक डायग्राममध्ये काय आहे, ही आपली बेसिक डायग्राम झाली. त्याच्यामध्ये काय आहे, कन्क्लुजन फर्स्ट काय आहे, सम पेपर आर नॉट मार्कर, सम पेपर आर नॉट मार्कर. याचा आणि याचा काही संबंध नाही, म्हणजे बेसिकमध्ये ट्रू झाली. आता बेसिकमध्ये ट्रू झाली म्हणजे इथं कन्क्लुजन ट्रू आलं. याच्यामध्ये काय आहे, 50% ट्रू पाहिजे सम नॉटमध्ये, तेव्हा कन्क्लुजन ट्रू येईल. आता सम नॉटमध्ये काय माहिती का, सम पेपर पहिले दोन वर्ड तुम्हाला लक्षात ठेवलेलं. सम पेपर, सम पेपर हा पेपर, सम पेपर इथला जो पोर्शन आहे हे सम पेपर हे स्केल नाही, सम पेपर हा स्केल असं स्टेटमेंटमध्ये आहे. पण हे जे सम नॉट आहे ना, हे सम पेपर नॉट मार्कर, हे जे पेपर आहे हे मार्कर राहणार नाहीत हे आहे, म्हणून कन्क्लुजन 1 ट्रू झालं. आता आपण कन्क्लुजन 2 पाहू. सम स्केल आर नॉट मार्कर, सम स्केल नॉट मार्कर. आता याच्यात नो स्केल इज मार्कर म्हणजे सम स्केल इज नॉट मार्कर म्हणजे हे पण ट्रू झालं, म्हणजे फर्स्ट पण ट्रू झालं, सेकंड पण ट्रू झालं. तर थर्ड कन्क्लुजन पाहू. सम मार्कर आर नॉट पेपर, सम मार्कर आर नॉट पेपर. बेसिकमध्ये तर आहे मार्कर आणि पेपरचा काही संबंध आहे, पण पॉसिबिलिटीमध्ये आपल्याला याचा संबंध येईल, म्हणून थर्ड रॉंग, म्हणजे फर्स्ट अँड सेकंड इज ट्रू, थर्ड इज फॉल्स. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. सम ट्री आर पेपर, सम ट्री आर पेपर, सम पेपर आर पेन, सम पेपर आर पेन, ऑल पेन आर कार, ऑल पेन आर कार, ऑल कार आर ट्रक, ऑल कार आर ट्रक, नो ट्रक इज सायकल, नो ट्रक इज सायकल. सायकल आणि ट्रकचा संबंध ही आपली बेसिक डायग्राम झाली. आता कन्क्लुजन करा. सम पेपर आर नॉट सायकल, सम पेपर आर नॉट सायकल. आता इथं समची कन्सेप्ट पाहू आपण. सम नॉट, सम पेपर आर नॉट सायकल. आता इथं हे पेपर, सम पेपर आर सायकल, ह्याचा पोर्शन आहे हा सायकल. सम पेपर म्हणजे हे पेपर. आता हे ट्री आणि सायकलचा काहीच संबंध नाही, म्हणून हे जे आहे का, हे सम पेपर हे सायकल आहे.
त्याच्यामुळं ह्या कन्क्लुजन बरोबर झालं. सम पेपर नॉट सायकल हे बरोबर. आता सेकंड कन्क्लुजन पाहू. सम सायकल आर नॉट ट्री. सम सायकल आर नॉट ट्री. ट्री इथं आहे. आता बेसिकमध्ये तर ठीक आहे, दिसत नाही, पण पॉसिबलमध्ये ही सायकल आपण इथं पण सायकल काढू शकतो. त्याच्यामुळं इथं बरोबर येईल ते. म्हणून हे कन्क्लुजन 2 फॉल्स झालं. तर कन्क्लुजन 3, सम ट्री आर नॉट सायकल. सम ट्री आर नॉट सायकल. ट्री फर्स्ट, एक सेकंद. थर्ड कन्क्लुजन पाहू आपण. सम ट्री आर नॉट सायकल. सम ट्री आर नॉट सायकल. फर्स्ट बेसिकमध्ये डायग्राममध्ये तर आहे, पण आपण पॉसिबिलिटी पाहिली तर सायकल आणि ट्रीचा संबंध येऊ शकतो. इथं आपण सायकल ड्रॉ करू शकतो. त्याच्यामुळे या कन्क्लुजन रॉंग झालं. हे फोर्थ कन्क्लुजन पाहू. सम कार आर नॉट सायकल. सम कार आर नॉट सायकल. हां, आता हे कार ही ट्रकमध्ये आहे, त्याच्यामुळे आणि ट्रक आणि सायकलचा काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे सम कार आर नॉट सायकल ही ट्रू झालं. म्हणजे कन्क्लुजन 4 इज ट्रू. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहू. ऑल केक आर स्वीट. ऑल केक आर स्वीट. नो स्वीट इज चॉकलेट. स्वीट आणि चॉकलेटचा काहीच संबंध नाही. ऑल स्वीट आर गुड. ऑल स्वीट आर गुड. आणि सम गुड्स आर बेस्ट. सम गुड्स आर बेस्ट. कन्क्लुजन पाहू आपण. सम चॉकलेट आर नॉट बेस्ट. सम चॉकलेट आर नॉट बेस्ट. आता चॉकलेटचा आणि बेस्टचा बेसिकमध्ये तर ठीक आहे, बरोबर आहे, पण पॉसिबिलिटीमध्ये आपण हे बेस्ट आहे का, इथं पण बेस्ट असं बेस्ट काढू शकतो आणि सम गुड्स आर बेस्ट असं दाखवू शकतो. सम गुड्स आर बेस्ट असं दाखवू शकतो, पण हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे हे फर्स्ट कन्क्लुजन इज रॉंग. सेकंड कन्क्लुजन, सम चॉकलेट आर नॉट गुड्स. सम चॉकलेट्स आर नॉट गुड्स. आता हे स्वीट आणि चॉकलेटचा संबंध नाही, पण हा चॉकलेट आहे का, आपण इथं पण असं चॉकलेट दाखवू शकतो आणि स्वीट आणि याचा काही संबंध नाही असं दाखवू शकतो. त्याच्यामुळे हे पण सेकंड कन्क्लुजन चुकीचे आहे. सम गुड्स आर नॉट चॉकलेट. सम गुड्स आर नॉट चॉकलेट. सम गुड्स. आता हे सम गुड म्हणजे हे सम गुड म्हणजे एवढं झालं. हे गुड हे चॉकलेट नाही आहे, हे ट्रू आहे, म्हणून हे कन्क्लुजन ट्रू झालं.